चला तर आपण सांजोरीला लागणारं साहित्य बघूया. मी इथं 1 वाटी रवा घेतला आहे, त्याच वाटीने गोड घेतला आहे आणि थोडी इलायची पूड आहे बारीक कुटून घेतली आहे, खोबरं आहे खिसून घेतलेलं, तूप आहे आणि चवीनुसार मीठ आहे. चला तर आपण आता रवा भाजून घेऊया. मी इथे कढई गॅसवरती ठेवली आहे आणि त्यामध्ये तूप पकडून घेतलं आहे. तर आपलं तूप असं गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये रवा टाकूया. थोडा थोडा रवा करून भाजून घ्यायचा आहे. मी 2 वेळेस भाजून घेणार आहे, अर्धा अर्धा. आणि रवा छान असा भाजून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत, वास येईपर्यंत. तर बघा रवा असा हलवत राहायचा आहे म्हणजे खाली लागला नाही पाहिजे तो. आणि आपला रवा बघा छान असा लालसर झाला आहे. आता आपण त्याला काढून घेऊया आणि दुसरा रवा भाजून घेऊया. तर मी इथं दुसऱ्या वेळेस पण तूप गरम करून रवा टाकला आहे आणि छान असं भाजून घेऊया, छान असं लालसर होईपर्यंत, जसं आपण आधी भाजून घेतला तसं. तर बघा आपला रवा पूर्ण भाजून झाला आहे. आता आपण खोबरं भाजून घेऊया. बघा मी इथे तूप टाकलं आहे गरम करायला आणि आता आपण त्यामध्ये खोबरं टाकूया आणि खोबरं पण छान असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर बघा आपलं खोबरं छान असं भाजलं आहे. आता हे मिश्रण पूर्ण एकत्र करू. तर बघा मी संपूर्ण असं मिक्स करून घेतलं आहे खोबरं आणि रवा आणि याला छान असं थंड होऊ द्यायचं आहे. मग नंतर आपण त्यामध्ये गूळ घालूया. थंड होण्यासाठी मी असं चमच्याने खालीवरती करते आहे म्हणजे लवकर थंड होईल. तर बघा आपलं मिश्रण छान असं थंड झालं आहे. आता खिसलेला गूळ आपण थोडा थोडा त्यामध्ये घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया छान असं. तर मी अर्धा गूळ टाकला आहे आणि मिक्स केला आहे. आता यामध्ये मी संपूर्ण गूळ घालून मिक्स करून घेते आहे. असंच तुम्ही पण करायचं आहे. आणि यामध्ये आपण आता थोडं मीठ घालूया. मीठ घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि खोबरं वगैरे जेव्हा मिक्स केलं होतं तेव्हाच इलायची पूड पण मी मिक्स केली होती. आता संपूर्ण हे मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं बारीक फिरवून घेऊया म्हणजे छान असं मिक्स होईल ते. आणि गुळाचा खडा वगैरे असला तर तो मिक्सरमध्ये छान बारीक होऊन जाईल. बघा मी इथे संपूर्ण मिक्सरमध्ये काढून घेतलं आहे संपूर्ण मिश्रण आणि बघा छान असं बारीक झालेलं आहे. आता आपण याला रात्रभर भिजत घालून ठेवूया. तुम्ही याला 8 दिवस पण ठेवू शकता आणि 15 दिवस पण ठेवू शकता. हे मिश्रण खराब होत नाही असं. तर बघा आपलं छान असं रवा रवा मिश्रण झालं आहे आणि खायला पण छान लागतं हे. तर हे रात्रभर आपण आता झाकून ठेवून भिजत घालूया आणि उद्या सकाळी आपण कानोले भरूया. तर बघा मी झाकलेलं मिश्रण कसं पूर्ण मुरलं आहे. आणि आता आपण एका परातीमध्ये मैदा घेऊया. मैदा अंदाजे घ्यायचा आहे, तुम्हाला लागेल तेवढा. तर मी इथं साधारण 1 वाटी मैदा घेतला आहे आणि तो आपण आता थोडंसं मीठ टाकून भिजवून घेऊया. तर बघा मी इथं पाणी घालून थोडं थोडं पाणी टाकून संपूर्ण पीठ असं भिजवून घेते आहे. तुम्हाला लागलं तर तुम्ही दुधामध्ये पण भिजवू शकता, पण पाण्यामध्ये भिजवलेलं जास्त दिवस टिकतं. तर बघा इथं आपलं मिश्रण झालेलं आहे. आता आपण तो छोटासा उंडा घ्यायचा आहे आणि त्याची पातळ पातळ अशी पुरी लाटून घ्यायची आहे आणि एका वाटीमध्ये पाणी पण घ्यायचं आहे. तर मी इथं साच्याने बनवणार आहे. तर साच्यामध्ये अशी पुरी ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला जेवढं मावेल तेवढं मिश्रण टाकायचं आहे. तर चमच्याच्या साहाय्याने मिश्रण टाकून घ्यायचं आहे. छान असं दाबू भरायचं आहे म्हणजे आपला कानोला हा छान असा लागतो पूर्ण भरलेला असला की. आणि साईडनं कडेला थोडं थोडं पाणी लावायचं आहे. पाण्याच्या साहाय्यानं छान असं चिटकतं ते. तर आपले कानोले फुटत वगैरे नाही मग. आणि साचा छान असा दाबून घ्यायचा आहे, हाताने प्रेस करायचं आहे. आणि मग कढईचं जे आपलं जास्त म्हणजे पुरी होती ती
काढून टाकायची आहे. तर बघा आपला कानोला रेडी आहे आणि बघा किती छान असा निघला आहे. तर अशाच प्रकारे आपण सगळे कानोले बनवून घेऊया. आणि या पिठाला आहे ना झाकण ठेवायचं आहे, म्हणजे पीठ कडक होणार नाही आणि कानोले पण झाकून ठेवायचे आहे. फॅन खाली असलं तर झाकून ठेवायचं. मी इकडे फॅन वगैरे काही लावला नाही आहे, त्याच्यामुळे मी काही झाकलं नाही. तर मी पटापट संपूर्ण कानोले बनवून घेते आणि दाखवते तुम्हाला. तर मी 5-6 कानोले बनवून घेतले आहे आणि ते मी तुम्हाला तळून दाखवते आहे आता. कारण जास्त कडक ते वरची पापडी कडक नाही होऊ द्यायची. 5-6 बनवले की लगेच तळून घ्यायचे आहे. तर बघा आपले कानोले आता किती छान तळले जातात ते. तर बघा इथे आपले कानोले तळून झालेले आहे. तर बघा आपले कानोले किती छान असे झाले आहे. तर मी तुम्हाला आता फोडून दाखवते. बघा आपले कानोले छान असे मधात पूर्ण असे भरलेले आहे, थोडीशी पण जागा मोकळी नाही आहे. आणि नक्की तुम्ही बनवून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्की बनवून बघा आणि कसं झालं कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.